न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार। नमस्कार, न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पहलगाममध्ये ज्यांनी भारताच्या पाठीवर वार केला, त्यांच्या आकाला त्यांच्या घरात घुसून गार केला। चुकी नसेल शत्रूची तर आम्ही त्यालाही तारतो, मात्र नादाला लागले तर आम्ही त्यांच्या घरात घुसूनही मारतो। ते म्हणतात ना, समझने वाले को इशारा काफी है। मात्र हा इशारा नव्हे तर भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या त्या सर्वांसाठी एक धमकीच आहे असंच समजा। पहलगाममध्ये 4 दहशतवादी आले आणि त्यांनी भ्याड हल्ला केला। कित्येक महिलांचं कुंकू त्यांनी पुसून टाकलं। मात्र ज्या महिलांचं कुंकू त्यांनी पुसलं त्याच कुंकवाचा रंग हा त्यांच्या आकांच्या रक्तातून वाहताना दिसेल याचा त्या दहशतवाद्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल। पाकिस्तानच काय तर संपूर्ण देशाचं लक्ष हे भारताच्या मॉक ड्रिलकडे लागलेलं होतं आणि त्याच वेळी भारतीय सैन्यानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी खेळी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणेच रणनीती आखली आणि ऑपरेशन सिंदूर योजना तयार केली। पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्यांच्या वेदना लक्षात घेऊनच या मिशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवलं गेलं। जेव्हा दहशतवादी रात्रीच्या झोपेत स्वर्गाचं स्वप्न पाहत होते तेव्हा आपल्या जवानांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना स्वप्नातूनच थेट नरकात पाठवलं। आपल्या भारतीय जवानांनी जी कामगिरी केलेली आहे त्यामुळे आज सर्वच भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे। अब आतंकियों की मिट्टी में मिलाने का समय आ गया है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाए। 9 terrorist camps were targeted and successfully destroyed. पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। उनसे बहुत थैंक यू कहती हूँ कि उन्होंने मेरे पति की मौत का बदला लिया है। बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यामध्ये 26 भारतीयांचा नाहक बळी गेला। त्यानंतर दहशतवादावरती जोरदार हल्ला करण्याची भारताची तयारी सुरू होती। भारताची राजकीय कृती देखील संपूर्ण जगानं पाहिली, ज्यात सिंधू पाणी करार स्थगित करणं आणि पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून लावण्याचे आदेश अशा बऱ्याच निर्णयांचा समावेश होता। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये दहशतवादाविरोधात बदल्याची भावना होती। पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं असं प्रत्येक भारतीयाचं म्हणणं होतं आणि त्यामुळे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं देखील दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली। ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या छावण्यांना टार्गेट केलं। मंगळवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमाराला भारतीय सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करत पाकिस्तान आणि POK मध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला। यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांचाही समावेश आहे। ही कारवाई केवळ पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर नव्हे तर मुंबईमध्ये झालेला 26/11चा भ्याड हल्ला, 2001 मधील संसद हल्ला आणि भारतामधील इतर अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। ही कारवाई करण्याआधी भारतीय गुप्तचर संस्था रॉनं पाकिस्तानमधील सर्व दहशतवादी तळांची ओळख पटवली आणि त्यांच्या ठिकाणांची पुष्टी केली अशी माहिती देखील मिळते। यानंतर मंगळवारी रात्री उशिरा हॅमर आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी सुसज्ज राफेल लढाऊ विमानांनी एअरबेसवरून उड्डाण केलं आणि पाकिस्तानमधील पूर्वनिर्धारित लक्ष्यांवर दारुगोळा टाकला, ज्यामुळे दहशतवाद्यांच्या तळांचं मोठं नुकसान झालं। या हवाई हल्ल्यामध्ये शेकडो दहशतवादी मारले गेल्याचं कळतंय। दरम्यान भारतानं दहशतवाद्यांच्या कोणत्या 9 तळांना उद्ध्वस्त केलेलं आहे ते पाहूयात। आहे बहावलपूर
पाकिस्तानातील दक्षिण पंजाबमधील भाग असलेलं बहावलपूर हे भारतीय हल्ल्याचं मुख्य लक्ष होतं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय बहावलपूरमध्येच होतं. भारतानं बहावलपूरमधील जैशच्या मरकज सुभान अल्लाहला लक्ष्य केलं. दुसरं ठिकाण म्हणजे मुरिदके. लाहोरपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरती मुरिदके वसलेलं आहे. तिथं लष्कर ए तय्यबाचे सुमारे 200 एकर परिसरात पसरलेलं एक प्रशिक्षण केंद्र आहे. 2008 मधील मुंबई 26/11 हल्ल्यातही लष्कर ए तय्यबाचा सहभाग होता. त्यातील डेव्हिड हेडली आणि अजमल कसाब यांच्यासह अन्य हल्लेखोरांनाही मुरिदके इथेच प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. तिसरा क्रमांक लागला सवाईचा. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या तंगधार सेक्टरमधील सवाई परिसरामध्ये लष्कर ए तय्यबाचा एक तळ आहे. 2024 मध्ये गंदरबल, गुलमर्ग आणि आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचं नियोजनही इथेच करण्यात आलं होतं अशी माहिती मिळतेय. चौथं ठिकाण बिलाल. हा जैश ए मोहम्मदचा महत्वाचा तळ होता. दहशतवाद्यांना याच सेंटरमध्ये ट्रेनिंग दिलं जायचं अशी ही माहिती मिळतेय. त्यानंतर पाचवं ठिकाण कोटली. कोटली हा पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग असून लष्कर ए तोयबाच्या आत्मघाती दहशतवाद्यांना या ठिकाणीच प्रशिक्षण दिलं जायचं. त्यानंतर बर्नॉल कॅम्प. या ठिकाणी देखील दहशतवाद्यांना शस्त्रांचं आणि स्फोटकांचं ट्रेनिंग दिलं जायचं. त्यानंतर पुढचा भाग आहे गुलपूर. पाकव्याप्त काश्मीरमधील गुलपूर हा लष्कर ए तोयबाचा तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. गुलपूरमधूनच बऱ्याचदा दहशतवादी हे राजौरी आणि पुंछ भागात घुसखोरी करत असतात. त्यानंतर सरजाल. सरजाल हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे. मार्च 2025 मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या 4 जवानांची हत्या करण्यात आली होती. त्या अतिरेक्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे महामुना कॅम्प. सियालकोटमध्ये असलेला महामुना कॅम्प हा हिजबुल मुजाहिद्दीनचा मोठा तळ होता. जम्मूतील दहशतवादी कारवाया घडवण्याचं ते केंद्र होतं. त्यालाही आपल्या भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केलंय. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांना. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे आणि भोसले सैनिकी महाविद्यालयाच्या असिस्टंट प्रोफेसर स्नेहा कुलकर्णी देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. सुरुवात मी शशिकांत पित्रे सर आपल्यापासून करेल. आज ज्या प्रकारे टार्गेट होतं आणि ते टार्गेट पूर्ण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला मॉक ड्रिल संदर्भातली तयारी सुरू असताना मात्र पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी POK मध्ये म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये असलेले हे तळ उद्ध्वस्त करणं किती गरजेचं होतं. आज पाहिलेलं ऑपरेशन सिंदूर आपल्याला कसं वाटतंय, केलेली कारवाई आपल्याला कशी वाटते? मला वाटतंय की आपण जर उरीपासून इजा म्हटलं आणि बालाकोटचं बिजा म्हटलं तर हे उत्तम तिजा होतं. ज्या करता गेले 12 दिवस सगळे आपली जनता बेचैन होती की काय चाललंय, काय होणार आहे, त्याचा आज त्याला फळ मिळालेलं आहे. अत्यंत अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्टीची छाननी करून आणि अशी त्यांनी आपल्याला ठाऊक आहे 11 लक्ष शोधली ती. त्यापैकी 9 लक्ष केवळ बरोबर 24 मिनिटात त्यांनी उडवलेली आहेत. याच्यासाठी त्यांनी लिहिल्याप्रमाणे 3 सैन्य दलांचा सहभाग होता. आता म्हटलात की स्कॅल्प आणि हे प्रत्यक्षात रफायलवरून आलेली आहेत. स्थलसेनेचे जे बंदूक आहेत, जे गन्स आहेत त्याच्यातून आलेलं आहे. आणि मला वाटते की नौसेनेचाही याच्यात भाग असावा आणि काही जी लक्ष आहेत ती नौसेनेला साधली आहेत. याची सविस्तर माहिती आपल्याला नंतर मिळेल. परंतु 9 टार्गेट्स ज्या तऱ्हेनं पाहिजे होती ती बरोबर 24 मिनिटात उडवणं हे फार मोठं काम आहे. एक नवीन अशा प्रकारे पायंडा आपण पाडलेला आहे. तुम्ही इस्रायलची नेहमी आपण कौतुक करत असतो, पण कदाचित इस्रायलपेक्षा ज्यादा हिंसा न करता आणि कोलॅटरल डॅमेज जे म्हणतात ते न करता मेजर्ड रिस्पॉन्स, जसं त्यांनी सांगितलं, ॲक्युरेट रिस्पॉन्स, कुठलीही चूक न करता आपण हे लक्ष साधलेलं आहे. याच्यात अनेक गोष्टी आहेत, त्या बहुतेक चर्चेत येतील. मी आता
निश्चित मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. विजय सर, ज्या प्रकारचं आपण हे सगळं ऑपरेशन पाहिलेलं होतं, त्यानंतर एक भाग महत्त्वाचा की पाकिस्तानला सज्जड दम देणं गरजेचं होतं. मात्र ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी भारतानं वापरलेली आहे की त्या ठिकाणचे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा निष्पाप असतील त्यांना टार्गेट न करता ज्या ठिकाणी दहशतवाद पोचला जातोय त्याच जागा केवळ टार्गेट करणं किती महत्त्वाचं होतं. आणि जर भौगोलिकदृष्ट्या आपण पाहिलं तर जे 9 त्या ठिकाणी असलेले तळ उद्ध्वस्त करण्यामध्ये मोठं यश आलेलं आहे, तेच उद्ध्वस्त करणं किती गरजेचं होतं. कारण मोठ्या प्रमाणात प्रत्येक तळावरती असलेले आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणारे देखील यामध्ये मारलं गेल्याचं वृत्त आहे. 2000 आवाज येतो माझा? येतोय. 2016च्या उरीच्या घटनानंतर आणि 2019च्या बालाकोट नंतरची कारवाई आणि ही कालची जी कारवाई याच्यामध्ये निश्चितच कालच्या कारवाईचं खूप वाखाणण्याजोगं काम तिन्ही दलाच्या सशस्त्र सेनेने केलेले आहे. याच्यामध्ये 9 असे हॉटस्पॉट होते जे 5 पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये होते आणि 4 जे होते ते डीप इनसाइड पाकिस्तान म्हणजे ऍक्च्युअल पाकिस्तानातली. याच्यामध्ये 3 जे महत्वाचे जे प्लेसेस आहेत. पहिल्यांदा जे मुरेद के जे जो बेस आहे जो लष्कर ए तोयबाचा, जिथे हफीज सईद जो मास्टर माइंड 26/11चा जो दहशतवादी होता, युनायटेड नेशनचं एक डिझिग्नेटेड इंटरनॅशनल टेररिझम म्हणून त्याला जाहीर केलेलं आहे. आणि पहलगामच्या या कृत्यात त्याचाच सर्व रोल महत्वाचा असं जेव्हा इंटेलिजन्सच्या इन्फॉर्मेशननुसार भारत सरकारला ती माहिती मिळाली, त्या इंटेलिजन्सचं वर्गीकरण अनालिसिस करून ती ॲक्युरेट ती कारवाई त्या ठिकाणी केली आहे. दुसरं जे महत्वाचं जे बहालपूर जे आहे त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मद जो मसूद अहमद अझर जो आहे, ज्याला 30 वर्षापूर्वी भारत सरकारने अटक केली होती, परंतु कंधारच्यामुळे आपल्याला त्या घटनेमुळे त्याला रिलीज करावं लागलं. परंतु गेल्या 30 वर्षापासून त्या ठिकाणी त्याच कारवाई करत होता. जैश ए मोहम्मदच्या या सर्व त्यांचा जो होल्ड होता त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे सियालकोट आणि कोटली जिथे हिजबुल मुजाहिद्दीन जे आहेत यांचा बेस होता आणि त्या ठिकाणी तिथे हल्ले केले. हे ते 9 पैकी हे 3 फार स्ट्रॅटेजिकली टॅक्टिकली फार महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये ॲक्युरेसी स्पीड हा फार महत्वाचा होता. आता हे हल्ले कसे केले गेले त्याच्याविषयी वेगवेगळी चर्चा पुढे येईनच, परंतु जी माहिती हातात आली की हे लाइटनिंग म्युटेशन जे असते त्याच्या म्हणजे सुसाईड ड्रोन असतात, त्या सुसाईड ड्रोनद्वारे ही कारवाई त्याला हे केलेली आहे. त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आहे. त्या सुसाईड ड्रोन त्या ठिकाणी मिसाईल डागल्या गेल्यात आणि त्या ड्रोनचेही त्या ठिकाणी विल्हेवाट तिथे लावली गेली असं एक परसेप्शन बाहेर आलेले आहे. आणि त्यामुळे तिन्ही दलाचं जे समन्वयक आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं समन्वय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होतं. आणि हा जो स्ट्राईक आहे म्हणजे ही जी कारवाई आहे निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि संपूर्ण याला ज्याला सरप्राईज अटॅक ज्याला म्हणतो, तर हा सरप्राईज अटॅक परंतु टॅक्टिकल अटॅक असा मानला जातो. आणि त्याच्यामुळे या कारवाईनंतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सेना, भारतीय सशस्त्र सेनेचं समन्वयक आणि भारतीय जनता, भारतीय सरकार हे कशा पद्धतीने एक नॅशनल सिक्युरिटीच्या अंगाने एक डिसिजन घेऊ शकता, एक मेसेज जागतिक पटलावर गेलेला आहे. याच्यात दुसरं सर्वात महत्वाचं की याच्यामध्ये इंटरनॅशनल ज्या ह्या आहेत त्याच्यामध्ये बालाकोट नंतर ही जी कारवाई झाल्यानंतर आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर जे आहेत यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आणि इतरांशी चर्चा केली. त्याचबरोबर रशियासोबत चर्चा केली. त्याचबरोबर UAE, सौदी अरेबिया आणि कतार हे जे 3 महत्वाचे जे घटक आहेत मुस्लिम देश आहेत, यांनाही त्यांची माहिती दिल्यानंतर त्यांनाही त्या कारवाईचं सपोर्ट करण्याचं भारत सरकारला त्या देशांनी मान्य केल्यामुळे या कारवाईला इट इज नॉट ऍक्ट अगेन्स्ट पाकिस्तान, म्हणजे ही पाकिस्तान विषयी युद्ध नव्हतं, तर हे आपलं ऍक्ट अगेन्स्ट वॉर अगेन्स्ट टेररिझम अशा पद्धतीची कारवाई असल्या कारणाने याला आंतरराष्ट्रीय पातळीवर बरोबर आहे. दहशतवादाविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आपण म्हणायला हवी आहे. प्रोफेसर स्नेहा कुलकर्णी, मी आपल्याकडे येईल.
स्नेहाजी, आज करण्यात आलेली कारवाई आणि त्याची थेटपणे माहिती देत असताना मात्र 2 महिला लष्करी अधिकाऱ्यांना त्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सोपवण्यात आलेली होती. हे जे मिशन राबवण्यात आलेलं होतं त्यामध्ये नेमकं काय घडलं? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची देखील जबाबदारी त्या 2 महिला अधिकाऱ्यांवरती होती. कसं पाहता आपण या अधिकाऱ्यांच्या कामगिरीवरती, त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या जबाबदारीवरती आणि या सर्व झालेल्या घडामोडींकडे? स्नेहा कुलकर्णी. मुळात हे जे ऑपरेशनचं नाव देण्यात आलं होतं, ऑपरेशन सिंदूर, आणि हे कशा प्रकारे सार्थक नाव या ऑपरेशनला देण्यात आलं होतं हे आपण सगळ्यांनीच दिवसभरात वेगवेगळ्या चर्चासत्रातून आपण पाहिलेलं आहे. आणि भारताची जी एक प्रतिमा आहे किंवा भारतामध्ये स्त्रियांना ज्या प्रकारे महत्त्व दिलं जातं किंवा सिंदूर ही एक 16 शृंगारापैकी एक महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीसाठी भारतातल्या. आणि जेव्हा हा सिंदूर पुसला जातो हे आपण पहलगाम अटॅकमधनं बघितलं, तर तो सिंदूर पुसला जाऊनही आपल्या भारतातल्या सशस्त्र सेनांमधल्या महिला ह्याला एक ऑपरेशनमध्ये त्याचं परिवर्तन होत असताना बघतात आणि ते त्याच्या पुढे भारतीयांपुढेच नाही तर संपूर्ण जगापुढे हे प्रस्तुत करतात. याच्यावरनं हे दिसून येतं की भारतामध्ये स्त्रियांना किती उच्च कोटीचं स्थान देण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा त्या महिला हे प्रेझेंट करतायत तेव्हा भारतातल्या महिला सुद्धा न घाबरता या ऑपरेशनमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि ते आपलं प्रतिनिधित्व कशा प्रकारे मांडू शकतात हे याच्यातनं दाखवण्यात आलेलं आहे. भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या आकांचे मात्र धाबे दणाणल्यात. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की भारत त्यांच्यावर अशा प्रकारची मोठी कारवाई करेल. दहशतवाद्यांच्या 3 आकांना भारतीय हवाई दलानं चांगलीच चपराक दिलेली आहे. यातील दहशतवाद्यांचा पहिला आका म्हणजे हाफिज मोहम्मद सईद. लष्कर ए तोयबाचा प्रमुख असलेल्या हाफिज सईदची मुरिदके, सवाई नाला आणि बरनाला ही महत्त्वाची लपण्याची ठिकाणं होती. भारतीय जवानांनी त्याचे 3ही तळ उद्ध्वस्त केल्यानं सईदचं पूर्ण नेटवर्क त्या ठिकाणी विस्कटलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा त्यांचा नेता आहे तो म्हणजे जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर. जैश ए मोहम्मदचं बहावलपूर हे मुख्यालय आहे. सरजाल, बिलाल कॅम्प आणि कोटली इथले तळ नष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जैशची क्षमता बरीच कमी झालेली आहे. त्यामुळे अझहरच्या भरती आणि आत्मघाती हल्ल्यांच्या योजनांना आता मोठा फटका बसलेला आहे. त्यानंतर आता पाहूया दहशतवाद्यांचा तिसरा आका म्हणजे हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन. भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर सय्यद सलाहुद्दीन हा सर्वात कमकुवत झालेला आहे. कोटली आणि मेहमुनासारखे त्याचे तळ उद्ध्वस्त झाल्यानं आता सीमेपलीकडून होणारी घुसखोरी कमी होण्याची शक्यता आहे. कारण हिजबुलचे बहुतेक लपण्याची ठिकाणं ही नियंत्रण रेषेपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती होती आणि त्यामुळे आता सय्यद सलाहुद्दीनकडे आता घुसखोरीसाठी तसंच दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांसाठी सुरक्षित ठिकाणच राहिलेलं नाहीये. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आपण आपल्या मान्यवरांकडे थेटपणे जाणार आहोत. पित्रे सरांसाठी मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की 1971 मध्ये अशाच प्रकारे जाऊन करण्यात आलेली कारवाई आणि थेट 1971 नंतर आज ज्यावेळेला तिथे आकांचे जे सगळे आका होते त्यांना संपवण्यामध्ये आलेलं यश, पाकिस्तानला दिलेला हा इशारा किती गांभीर्यानं पाकिस्तान घेईल आणि इतकं सगळं होऊनही पाकिस्तान शांत बसेल? आता प्रथम आपण 1971चा उल्लेख केला, त्याच्यामध्ये 1999चा उल्लेख केला पाहिजे. त्यावेळेलाही कारगिलमध्ये आपण पाकिस्तानला फार मोठा धडा शिकवलेला होता आणि तो सुद्धा ते संपूर्ण जे कारवाई होती ती सुद्धा दहशतवाद्यांविरुद्धच होती. आता याच्यात 3 महत्वाच्या गोष्टी मी सांगू इच्छितो. प्रथम म्हणजे आपण कोणत्याही ह्या वेळेला कुठल्याही आंतरराष्ट्रीय सीमेचं किंवा ताबारेषेचं उल्लंघन केलेलं नाहीये. आपण म्हणताय की आपण घुसून केलेलं आहे, तसं कुठलाही जवान, कुठलाही अफसर, कुठलेही हे त्या ताबारेषे आंतरराष्ट्रीय पलीकडे गेलेले नाहीये. बरं. दुसरं म्हणजे तंत्रज्ञान आणि सायबर याचा अत्यंत उत्तम संलग्नता या अर्थात आपण दाखवलेली आहे. हे सगळे जे 24 मिनिटाची कारवाई झाली, वेगवेगळ्या तळावरून वेगवेगळ्या त्याच्या एजन्सीज होत्या आणि 3ही दलं मिळून एकत्र करणं ही एक मोठी उपलब्धी आहे. ही सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी म्हणजे आपण कायम इंटेलिजन्सबद्दल नेहमी ओरड करत असतो. प्रत्येक कारगिलमध्ये सुद्धा आपण ते केलं होतं. यावेळेला पहिल्यांदा रॉनं म्हणा
किंवा इतर आयबीनी या सगळ्यांनी इतकी सुंदर माहिती काढली होती आणि ह्या नवी तळांचे संपूर्ण उत्तम कोऑर्डिनेट दिलेले होते आणि त्यामुळं जवळजवळ करेक्ट टू 5 मीटर्स म्हणजे 5 ते 6 मीटर फक्त ते बॉम्ब इकडे तिकडे पडला असेल. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की या 9 तळांवर आपण फक्त 24 बॉम्ब मारलेले आहेत. त्यामुळं याच्यात आता तंत्रज्ञान हे फार महत्वाचं आहे. आपण स्कॅबचा उल्लेख केलाच आहे. कामिकाझे नावाचं ते जे स्फोटक आहे म्हणजे ते लॉयटर मिशन करतं, म्हणजे वर जाऊन ते लॉयटर करतं आणि जेव्हा ते टार्गेट अक्वायर करतं तेव्हाच ते जाऊन त्याच्यात घुसतं आणि त्याचा स्फोट होतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत. या गेले कित्येक दिवस कदाचित त्याचा अभ्यास झाला असेल. तर मला असं म्हणायचं आहे की याचा सगळ्याचा समन्वय करून आपण एक असं उद्दिष्ट प्राप्त केलेलं आहे जे आपण आपले जे व्हॅल्यूज आहेत, आपली जी मूल्ये आहेत ती कुठलीही उल्लंघन न करता आपण हे केलेलं आहे. आता आपण पाकिस्तान काय करायला विचारत होता, अत्यंत महत्वाचं आहे. आता ही चढती शिडी आहे, ज्याला एस्केलेशन लॅडर म्हणतात. पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्ट्रीने काल अत्यंत एक मूर्ख विधान केलेलं होतं की आमच्याकडं अण्वस्त्र आहेत ती आम्ही आमच्यातले लोक काही गेले तर आम्ही भारताची खूप लोक मारू. हा अण्वस्त्र ज्यांच्याकडे आहेत हा असे लोक अपरिपक्व हे विधान त्यांनी केलेलं आहे. परंतु आज असा ऐकू येते त्यांनी सांगितलं की भारत जर इथं थांबला तर आम्ही थांबू. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि माझ्या मतानं आपला विचार हाच आहे. आपण म्हणता काय करेल पाकिस्तान, आपण हे युद्ध कुठलाही न चिघळवता ज्या आपला उद्दिष्ट साध्य झालेलं 25 लोक 26 लोक आपले जे गेलेले आहे त्याचा मी सूड बदला असे शब्द वापरत नाही, त्याचा आपण प्रतिशोध घेतलेला आहे. त्यामुळे आता आपण पाकिस्तान काय करेल, पाकिस्तान जर त्याच्यात काही जर शहाणपणा असला तर जसं आता मी त्या डिफेन्स मिनिस्टरचं आता विधान सांगितलं ते कदाचित थांबतील. आणि जर थांबले तर मला नाही वाटत भारतानं आणि काही याच्याबद्दल पावलं उचलावेत आणि हा वाद इथंच मिटवावा. आणि हेच सर्व इव्हन ट्रम्पनी तेच म्हटलेलं आहे, रुबियोनी तेच म्हटलेलं आहे. सगळींकडून जे निनाद येत आहेत, प्रतिसाद येतात, प्रतिध्वनी येतात हे असेच आहेत. पण जर पाकिस्तानचा DNA जो आहे ते थांबणार नाही. आपण आत्ताच ऐकलंय की पाकिस्तानच्या सैन्याला त्यांनी पूर्ण मुभा दिली आहे आणि पाकिस्तानचं सैन्य हे अत्यंत त्यांच्या देशात त्याची संपूर्ण चीथू झालेली आहे. इम्रान खानांमुळे म्हणा किंवा त्यांचे जे प्रमुख आहेत, सेना प्रमुख आहे त्याच्या मूर्खपणामुळे. तर ते आपलं वाचवण्यासाठी पुन्हा काहीतरी करतील असं आपल्याला सगळ्यांचं मत आहे. आणि ते काय करतील ह्याचं आपल्याला पाहायचंय आणि ते केल्यावर आपला काय पर्याय आहे आणि आपला काय प्रतिसाद आहे त्याचा विचार केला पाहिजे. बरोबर. ज्याला एक प्लॅन ए तयार असतो त्याला प्लॅन बी देखील तयार केला जात असतो आणि त्या अनुषंगानं पुढचं पाऊल आपलं काय असायला हवं, पाकिस्तान काय करू शकतं या अनुषंगानं आपली ही चर्चा सुरू आहे. संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. सतीश सर, आत्तापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरती आपण आत्तापर्यंत चर्चा केलेली न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून, मात्र तिन्ही दलांनी संयुक्तरित्या केलेली अचूक अशी कारवाई, लक्षवेध जो करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी असलेल्या ज्या इंटेलिजन्स आपले होते त्यांनी देखील काम अतिशय अचूकपणे केल्यामुळे वेध घेणं शक्य झालेलं आहे आणि जशास तसं उत्तर देत पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या या सगळ्या छावण्या उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. मात्र इतक्यावरतीच पाकिस्तान थांबत नाही हे जगानं देखील पाहिलेलं आहे आणि त्यांची खोड जात नाही हेही आपल्याला माहिती आहे. मात्र येत्या काळामध्ये काय घडू शकतं आणि त्या अनुषंगानं कुठल्या प्रकारची रणनीती असणं आवश्यक आहे. नक्कीच भारताने जे आहे फुल फ्लेज वॉरची पूर्णतः तयारी केलेली आहे आणि एवढंच नाही तर सगळे प्लॅन ABCD ज्या प्रकारे आपण कंटिंजन्सी प्लॅन म्हणू ते सुद्धा तयार आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणजे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल कशासाठी करायची गरज पडली की पाकिस्ताननं जर एरियल स्ट्राईक केले, पाकिस्ताननं जर मिसाईल स्ट्राईक त्या ठिकाणी केले, ऑलरेडी आमच्याकडे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, ऑलरेडी जे आहेत इंटेलिजन्स आहे ज्याच्या माध्यमातून आपण त्याच्या विरुद्ध कारवाई करू. पण अशी S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम जरी असली तरी ती 100% जी आहे त्या ठिकाणी इफेक्टिव्ह नसते. मग
समजा अशी 100 मिसाईल त्यांनी आपल्या बाजूने दागली तर त्यातलं एखादं जरी मिसाईल आलं आणि एखाद्या शहरावर त्या ठिकाणी पडलं तर आपलं कमीत कमी नुकसान व्हावं या अनुषंगानं अशा प्रकारच्या सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल आपण करतोय. म्हणजे त्या बारकाव्यामध्ये त्या मायक्रो प्लॅनिंग मध्ये आपण गेलेलो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंटिन्जन्सी प्लॅन केलेले आहेत. मूळ तुमचा प्रश्न पाकिस्तान इथं ऐकेल का, ऐकण्याचा प्रश्नच नाही, कारण पाकिस्तानच्या जनुकामध्येच भारत द्वेष भरलेला आहे. हाच पाकिस्तान जो आहे खरं म्हटलं तर आज जर पाहिलं तर सामरिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या दूरपर्यंत त्याची कुवत नाहीये. जर आपण एकूणच त्याच्याकडे असणारे शस्त्रास्त्र आणि एकूण सगळे आर्टिलरीशी संबंधित शेल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी जर बघितल्या, लॉजिस्टिक मॅनेजमेंट जर पाहिली, 4 दिवस सुद्धा टिकेल एवढा त्याचा शस्त्रास्त्राचा साठा नाही. पण चायना हा फॅक्टर हा सुद्धा आपल्याला कन्सिडर करावा लागेल. पण असं जरी असलं तरी हाच पाकिस्तान आहे. 1970च्या दशकामध्ये त्यांच्या एका जनरलनं म्हटलं होतं की आम्ही जे आहे ग्रास के पत्ते जिसे हम कहते हैं की म्हणजे गवताची पाती खाऊन आम्ही त्या ठिकाणी जगू, पण भारताविरुद्ध 1000 वर्षे युद्ध लढतच राहू. अशा प्रकारचा द्वेष जर भारताविषयी त्यांचा भरलेला असेल तर कितीही गरिबी असली, त्यांचे लोक कितीही खड्ड्यात गेले तरी हे लष्करशहा जे आहेत, बाय द वे आता चर्चेमध्ये मी नंतर त्या ठिकाणी जॉईन त्या ठिकाणी झालो, पण चर्चेमध्ये जे डिफेन्स मिनिस्टर आसिफ ख्वाजा यांच्याविषयी बोलल्या गेलं आणि त्याचबरोबर त्यांनी आता थोडीशी जे सामोपचाराची भूमिका घेतली की भारतानं जर थांबवलं तर आम्ही सुद्धा थांबवू. ठीक आहे, आसिफ ख्वाजाचं हे म्हणणं असेल आणि ते खरं आहे असंही आपण मानू. त्या आसिफ ख्वाजाला विचारतं कोण? मी याच्यासाठी म्हणतो त्या ठिकाणी एकच बॉस आहे आणि तो म्हणजे त्यांचा लष्करशहा. 70 वर्षाचा इतिहास काढून बघा, त्या ठिकाणी कितीतरी मिलिटरी कू झालेले आहेत आणि आज घडीला सुद्धा तिथला एकच बॉस आहे आणि त्याचं नाव आहे आसिम मुनीर. शाहबाज शरीफ काय, आसिफ ख्वाजा काय, तरार काय, हे तर जे प्यादे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या विधानांना जे आहे खरोखरच लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विशेष लक्ष द्यायची गरज नाही. 24 ते 36 तासात मला वाटतं पाकिस्तान नक्कीच रिटॅलिएट करेल आणि हे रिटॅलिएट जरी केलं तरी भारताकडे पूर्ण सक्षम आपण आहोत, पूर्ण तयारी त्या ठिकाणी आहे. आणि मग जर खरोखर असं झालं तर आता जसं जनरल फित्रे सरांनी सांगितलं की असं जर झालं तर एस्केलेशन लेडर, एस्केलेशन मॅट्रिक्स मध्ये आपण वर जाऊ, आपण सुद्धा जे आहे कितीतरी पटीने त्यांच्यावर जे आहे त्याला रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गुंतत जातील. पण असं जरी असलं तरी एक पाकिस्तानची केपेबिलिटी नाही लॉंग टर्म साठी वॉर लढण्याची, आणि त्याहून महत्वाचं ज्या प्रकारे डिप्लोमॅटिकली आपण पॉझिटिव्ह वातावरण भारताच्या बाजूने तयार केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं अमेरिकेचं विधान लक्षात घ्या, युरोपियन राष्ट्रांचं विधान लक्षात घ्या, अरब राष्ट्रांचं विधान लक्षात घ्या. एस्केलेशन होऊ नये, डिएस्केलेशन, कुठेतरी भारत पाकिस्तान संघर्ष हा कमी व्हावा. म्हणजेच आता पाकिस्तानवर दबाव निर्माण झालेला आहे. कमकुवत राष्ट्र म्हणून त्याच्याकडचं जे शेवटचं कार्ड आहे न्यूक्लिअर वॉरचं, अण्वस्त्र वापरण्याचं, तर ते अण्वस्त्र वापरण्याच्या आधीच आंतरराष्ट्रीय दबावामधून कुठेतरी जे आहे हा सगळा मामला डिफ्यूज होईल. एंड रिझल्ट मला वाटतं की आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते नक्कीच आपण साध्य करू आणि पाकिस्तानला आणखीन काही करण्यापासून येणाऱ्या काही काळामध्ये जे आहे आंतरराष्ट्रीय समूह जो आहे तो त्यासाठी परावृत्त करेल. पण हे सगळं होण्यासाठी माझ्या मते मध्ये काही कालावधी जाईल आणि या मधल्या कालावधीमध्ये कशा प्रकारे पाकिस्तान रिटॅलिएट करतो, कशा प्रकारे एस्केलेशन मॅट्रिक्स वाढतं हे पाहणं खूप आवश्यक आहे आणि त्याच अनुसार पुढचा जो आहे भारत पाकिस्तान संघर्षाचा जो मार्ग आहे तो त्या ठिकाणी डिसाईड होणार आहे. बरोबर आहे. मधला कालावधी किती असेल याचा अंदाज लावणं अशक्य आहे, मात्र त्या काळामध्ये गाफेल राहून चालणार नाही हे आपल्या बोलण्यातून लक्षात येतं. स्नेहा कुलकर्णींसाठी मला पुढचा प्रश्न आहे. लष्कर ए तोयबा असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल आणि इतरही त्या ठिकाणी असलेल्या दहशतवादी संघटना ज्या भूमीवरून भारतावरती हल्ला करण्याची तयारी करत होते किंवा त्या ठिकाणी अनेकांना भारत विरोधी कारवाया करण्यासाठी किंवा दहशतवादासंदर्भातल्या कारवाया करण्यासाठी तिथल्या भूमीचा वापर करत होते, त्यांना दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे. मात्र या सर्वच दहशतवादी संघटनांना कुठेतरी चाप बसेल असं आपल्याला वाटतंय का स्नेहा कुलकर्णी? निश्चितच चाप बसेल आणि पुढचा हल्ला करण्याआधी किंवा त्याच्याविषयी प्लॅनिंग करण्याआधी ह्या सगळ्या दहशतवादी संघटना विचार करतील. कारण आता 30 वर्षापूर्वीचा भारत आणि आताचा भारत याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. आता पंतप्रधानांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये पण त्यांनी देखील सांगितलं की आपण जे सॅटेलाइट आपण जे लॉन्च केलेले आहेत आणि त्या सॅटेलाइटच्या मदतीने आपल्याला वेगवेगळ्या दहशतवादी तळांचं अचूक स्थान समजण्यामध्ये खूप मोठी मदत झालेली आहे. या व्यतिरिक्त आपण ज्या इतर देशांशी डील केलेले आहेत संरक्षण विषयात आणि त्याच्यातनं आपण जे तंत्रज्ञान भारतामध्ये आणलेलं आहे, जसं की उल्लेख झाला की जैश ए मोहम्मद असेल, हिजबुल मुजाहिद्दीन असेल किंवा लष्कर ए तय्यबा असेल, याच्या ज्या वेगवेगळ्या 9 ठिकाणांवर हल्ला झालेला आहे त्याच्यापैकी बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद इथे खास करून एअरफोर्सने स्ट्राईक केलेला आहे आणि या एअरफोर्सने स्ट्राईक केलेल्यामध्ये त्यांनी स्काल्प मिसाईलचा वापर केलेला आहे, ज्याला स्टॉर्म शॅडो असं पण म्हटलं जातं. आणि याचं वैशिष्ट्य हे आहे की याचा हवेतून जमिनीवरती मारा केला जातो आणि साधारणतः हा मारा तुम्ही 300 किलोमीटर पर्यंत देखील ह्याच्याने मारा करू शकता. हे तंत्रज्ञान आपल्याकडे जेव्हा आपण राफेल विमानं आणली 2015 मध्ये त्याच्यासोबत ह्या मिसाईल आपण तेव्हा खरेदी केलेल्या आहेत.
आणि ह्याचा प्रत्यक्ष वापर आपण आज होताना इथे बघतोय आणि आपण आणखीन काही राफेल खरेदीसाठी प्रस्ताव मंजूर पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे दुसरं जे तुम्ही ऐकलं की हॅमर स्टँड ऑफ जे एक मिसाईल आहे किंवा न्यूनिशन आहे, याला हायली एजाईल मॉड्यूल न्यूनिशन एक्सटेंडेड रेंज म्हणतात, की जे राफेल फायटरवरच हे बसवलेलं असतं आणि हे ऑल वेदर वेपन आहे. म्हणजे हे तुम्ही कोणत्याही वातावरणामध्ये, अति उष्ण असेल, अति पावसाळा असेल, अति थंडी असेल, तर कोणत्याही वातावरणामध्ये ह्याचा तुम्ही सुयोग्य वापर करू शकता आणि याची रेंज साधारणतः 60 किलोमीटर असते. सांगायचा मुद्दा म्हणजे की काही जे आपण बघतोय आहे मिसाईल आहेत, क्षेपणास्त्र आहेत, हे एअरफोर्सने वापरलेले आहेत आणि ब्राह्मोसचा पण इथे आपल्याला उल्लेख करावा लागेल की ज्याचा वापर इंडियन आर्मीने केलेला आहे. या ऑपरेशनमध्ये 70% ऑपरेशन हे इंडियन आर्मीने कंडक्ट केलेलं आहे आणि 30% ऑपरेशन हे एअरफोर्सने कंडक्ट केलेलं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे भारतात बसून इंडियन आर्मीने सीमा पार न करता इथून ती क्षेपणास्त्र डागलेली आहेत अचूक लोकेशनवरती आणि म्हणून स्पेशल क्रुशियल टार्गेट आपण इथे अचीव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या टेक्नॉलॉजी संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, भारत पाकिस्तानच्या कैक पटीने पुढे आहे आणि दहशतवाद्यांना त्यांचा तळ आपल्याला शोधण्यात आणि त्याच्यावरती अचूक मारा करण्यात आपण इथे तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी झालेलो आहोत, हे आपल्याला इथे विचार करायला लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक दहशतवादी संघटनांचा पाकिस्तानच्या आर्मीला सपोर्ट आहे आणि पाकिस्तानच्या आर्मीचाही त्यांना सपोर्ट आहे, इंटरकनेक्टेड आहे. आणि जेव्हा पाकिस्तान सारखा देश नेहमी न्यूक्लिअर कार्ड वापरतो की आम्ही म्हणजे न्यूक्लिअर वेपनचा वापर करू किंवा काय, पण ही इतकी सोपी गोष्ट आहे का? एखाद्या गॅरेज मधून आपण गाडी बाहेर काढावी तसं आपण न्यूक्लिअर वेपन बाहेर काढू का? नाही. न्यूक्लिअर वेपनचे वेगवेगळे पार्ट हे वेगवेगळ्या इन्स्टॉलेशन्स वरती, वेगवेगळ्या कमांड्स वरती ठेवलेले असतात आणि जेव्हा असा निर्णय घेण्याची एखाद्या देशावरती वेळ येते, तेव्हा त्याच्यामध्ये 22 ते 23 जणांची कमिटी इन्व्हॉल्ड असते. प्रत्येकाचा होकार आल्यानंतर न्यूक्लिअर वेपन वापरायचं ह्याच्यावरती सहमती होते आणि हे झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळे पार्ट आणून ते असेंबल केले जातात. मग आता मला सांगा की जर आपण दहशतवाद्यांचं एखादं लोकेशन अचूक सॅटेलाइटच्या मदतीने ओळखू शकतो, तर जेव्हा हे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन मधनं किंवा कमांड्स मधनं हे सगळे न्यूक्लिअर पार्ट्स निघतायत असेंबल होण्यासाठी, तेव्हा ते आपण डिटेक्ट नाही करू शकणार का? निश्चितच करू शकतो आणि ते होण्याआधीच आपण ते थांबवू शकतो. एवढी प्रगत तंत्रज्ञान आणि आपल्याकडे अवगत असताना पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी किंवा ज्या दहशतवादी संघटनांनी आता पहलगाम सारखा आणि या आधीचे हल्ले घडवून आणले आणि भविष्यात घडवू शकतात, त्यांना हा जबरदस्त चपराक आहे असं मी म्हणेन. बरोबर आहे. भारतानं पाकिस्तानची अक्षरशः जिरवलेली आहे. कशा प्रकारे? त्याचबरोबर ज्यावेळेला इतका मोठा हल्ला करण्यात आलेला त्यावेळेला संपूर्ण जगभरातून आलेल्या प्रतिक्रिया, प्रत्येक देशाची भारताकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, ती नेमकी भूमिका काय आहे, या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. विजय खरेजी, ज्या वेळेला 1:30 वाजता हा सगळा हल्ला करण्यास सुरुवात झालेली होती, त्यानंतर ही काळ रात्र ही पाकिस्तानला निश्चितच लक्षात राहील, मात्र संपूर्ण जगाचंही लक्ष लागलेलं होतं. कारण सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आलेली होती. त्यांनी देखील सज्जड दम देत इशारा दिलेला आहे पाकिस्तानला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती झालेल्या या हल्ल्याचे काय काय परिणाम पाहायला मिळतील, कोणकोणते देश या संदर्भात काय काय रिॲक्ट होऊ शकतात असं आपल्याला वाटतं? तर म्हणजे 5 मेला संयुक्त राष्ट्राची आमसभाची सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तान नॉन परमनंट मेंबर असल्या कारणाने त्यांनी अर्जंटली एक मीटिंग कन्व्हेन केली आणि त्या मीटिंगमध्ये फारसा त्याला रिस्पॉन्स मिळालेला नसूनही पाकिस्तानने थैत्यात त्या ठिकाणी केला. बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी हा हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून भारताची भूमिकेला त्यासाठी सपोर्ट केला आणि इतर राष्ट्रांनी म्हणजे विशेषतः सौदी अरेबिया असेल, कतार असेल, UAE असेल आणि रशिया यांनी भारताला UK यांनी सपोर्ट केलेला आहे. हे जरी खरं असेल तरी शेवटी हा जो संघर्ष आहे भारत पाकिस्तान, जोपर्यंत लिमिटेड झोनमध्ये लिमिटेड कन्फ्लिक्ट आहे तोपर्यंत ही सर्व राष्ट्र बाहेरून तटस्थ पद्धतीने बघतील. परंतु ज्यावेळेस हा संघर्ष हा हाय इंटेन्सिटी कन्फ्लिक्टला जाईल त्यावेळेस चीन डायरेक्टली इन्व्हॉल्व न होता इनडायरेक्टली पाकिस्तानला सायबर वॉरफेअरच्या थ्रू भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर सायकोलॉजिकली भारतावर वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल. आणि अमेरिकेचे सुद्धा एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी म्हटलं तरी शेवटी परत ते म्हणतात की हा संघर्ष हा
पुढे वाढू नये, कारण जागतिक पटलावर आज रशिया युक्रेनशी लढतो आहे, इस्रायल हमासशी लढतो आहे, इराण आणि याची इतर ठिकाणी एंगेज आहे, इतर आणि अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ट्रेड युद्ध आहे. या संपूर्ण जिओ पॉलिटिक्स, जिओ इकॉनॉमिक्स, प्रेझेंट सिक्युरिटी आर्किटेक्चर आणि इतर सर्व प्रश्नाचा जर नीट आपण एक क्रिटिकली अनालाइज केलं, असं दिसतं की जागतिक पटलावर कुठल्याही देश, विशेषतः प्रगत देशाला दक्षिण आशियामध्ये हे दोन देशांची मिलिटरी कॉन्फ्लिक्ट डायरेक्टली होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. परंतु भारतासाठी त्या ठिकाणी भारतावर कुठले हे एक प्रेशर येऊ नये अशी त्यांची भूमिका असणार आहे. बरोबर आहे. भारत कुठल्याही दबावाला मात्र त्या ठिकाणी बळी पडणार नाही, इतकं खरं आहे. सतीश डगेंकडे मी जाईल यावेळेला. सतीशजी, मगाशी जसं आता स्नेहा मॅडमने देखील उल्लेख केलेला होता की साधारण न्यूक्लिअर वेपन वापरण्यासंदर्भातली भ्याड हल्ला म्हणा किंवा तशा प्रकारची धमकी देताना आपल्याला पाकिस्तान बोलत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र शस्त्रास्त्रांच्या बाबतीत जर आपण विचार केला किंवा युद्धनीतीच्या बाबतीत विचार केला, भारत किती सरस ठरतो आणि पाकिस्तान म्हणजे शत्रूला आपण कधीही कमजोर समजायचं नसतं. हे जरी कितीही मान्य असलं तरी देखील भारताची तयारी कुठल्या दिशेनं असू शकते, त्यांच्याकडे असलेल्या वेपन्सला उत्तर देण्यासाठी आपली स्ट्रेंथ नेमकी काय आहे? आपली स्ट्रेंथ सगळ्याच बाजूने आहे, ज्याला आपण म्हणतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर, CNP आपण ज्याला म्हणतो. आणि त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर मधला एक कॉम्पोनंट जो आहे तो मिलिटरी पॉवर आहे. इकॉनॉमिक पॉवर असेल, इन्फॉर्मेशनशी संबंधित असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरची आपली पत असेल, या सगळ्या गोष्टींना एकत्रित पाहिलं तर पाकिस्तान दूर दूरपर्यंत आपल्या समोर त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. आणि अल्टिमेटली युद्ध लढायचं असेल तर कमीत कमी दोन तर गोष्टी त्या ठिकाणी लागतील. एक म्हणजे तुमच्याकडे जे शस्त्रास्त्र असली पाहिजे, दारुगोळा त्या ठिकाणी असला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट जी आहे, युद्ध पुढे चालू ठेवण्यासाठी तुमची अर्थव्यवस्था जी आहे त्याला सपोर्ट करता आलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी आज घडीला पाकिस्तानकडे नाहीये. मागच्या काही काळामध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी बिलकुल गर्तेत चाललेली आहे, काहीतरी दोन पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळावेत म्हणून रशिया युक्रेन वॉर मध्ये याच पाकिस्तानने जे आहे आर्टिलरी शेल्स आणि वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र ही ऑलरेडी युक्रेनला त्या ठिकाणी विकली आणि त्याच्या माध्यमातून काही फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह त्या ठिकाणी गोळा केला. मग आता ऑलरेडी जे काही होतं ते सुद्धा पाकिस्तानने त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि बाय द वे, मी म्हणत नाही, पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख बाजवा यांचं हे विधान आहे की आमच्याकडे पैसाच नाही आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या ज्या एक्सरसाइजेस आहेत, त्यांच्या ज्या लष्कराच्या कवायती होत्या त्या लष्कराच्या कवायती त्यांना कॅन्सल कराव्या लागल्या. म्हणजे त्यांच्या आर्म फोर्सेसच्या प्रिपेअर्डनेसशी संबंधित सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे त्याच्यासाठी, त्या एक्सरसाइजेसकडे साठी त्यांच्याकडे पैसा जर त्या ठिकाणी नाही तर अशा प्रकारचं युद्ध लढण्याचा जो आहे नक्कीच त्या ठिकाणी प्रश्न उद्भवत नाही. आणि काही आकडे सांगतात की 4 दिवस पुरेल एवढाच फुल फ्लेज वॉरसाठी 4 दिवस पुरेल एवढाच त्यांच्याकडे शस्त्रास्त्र साठा आहे. त्याच्यामुळे लॉजिस्टिक मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण पाहिलं, शस्त्रास्त्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं तर पाकिस्तान जो आहे आपल्या समोर त्या ठिकाणी उभाच राहू शकत नाही. त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ऑफकोर्स युद्धामुळे जे आहे कोणाचंच भलं होत नाही. प्रचंड फटका हा भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्या ठिकाणी पडेल. पण $4 ट्रिलियन पेक्षा सुद्धा जास्त GDP असणारी ज्याची अर्थव्यवस्था आहे, जगामधली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जी आहे, त्या अनुषंगानं या युद्धाचा परिणाम जरी त्या ठिकाणी झाला तरी आपण जे आहे त्या आपली अर्थव्यवस्था त्यामध्ये खचून जाणार नाही. आपण जे आहे आपल्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं खर्च त्या ठिकाणी करू शकू. आणि त्याहून महत्वाचं, ऑलरेडी आपल्या डिफेन्स प्रिपेअर्डनेससाठी खूप महत्वाचे करार, खूप महत्वाची शस्त्रास्त्र आपण घेतलेली आहे. 2019चा बालाकोट एअर स्ट्राईक त्यावेळेसची सिच्युएशन आणि 2025चा एरियल स्ट्राईक, या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये खूप महत्वाचे करार झाले, खूप महत्वाची शस्त्रास्त्र आली. राफेल सारखं जे आहे आपल्याकडे फायटर जेट त्या ठिकाणी आलं, वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स आपल्याकडे उपलब्ध झाले. म्हणून सामरिक क्षमतेच्या माध्यमातून जे आहे दूरपर्यंत पाकिस्तान आपल्या समोर उभा राहू शकत नाही. पण वेगवेगळ्या प्रकारचे कंटिंजन्सी प्लॅन्स हे आपल्याला लक्षात घ्यावेच लागतील. पाकिस्तान जो आहे नक्कीच रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल. मग त्यासाठी जी काही गरज आपली आहे त्या अनुषंगाने आपण तयारी करतोय, त्यासाठी आपलाही खर्च होतोय. पण नॅशनल सिक्युरिटी इज द टॉप मोस्ट प्रायोरिटी आणि राष्ट्रीय सुरक्षितता लक्षात घेतला तर ही खर्च आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या गौण ठरतात. कितीही युद्ध त्या ठिकाणी लांबलं तरी सुद्धा आपली त्याच्यासाठी तयारी आहे. आपली अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय पत त्यासाठी सक्षम आहे. आणि विजय खरे सरांनी जसं सांगितलं, नेमका तोच मुद्दा मी त्या ठिकाणी पकडेल की ठीक आहे, बाहेरची आंतरराष्ट्रीय सपोर्ट असणं ही जमेची बाजू. कुठलंही युद्ध लढायचं असतं ते स्वतःच्या हिमतीवरच लढायचं असतं. आणि माझ्या मते भारतामध्ये ती हिंमत आहे, राजकीय हिंमत आहे, भारतामध्ये ती हिंमत आहे, सामरिक हिंमत आहे. आणि भारतामध्ये ती हिंमत आहे 142 कोटी जनतेची एक वाक्यता. या पाकिस्तानचा कुठे ना कुठेतरी बंदोबस्त झालाच पाहिजे. कारण मागच्या 3 दशकांपासून हा दहशतवादाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी भोगतोय. म्हणून काही ना काहीतरी निर्णायक कारवाई व्हावी यासाठी जो आहे भारत नक्कीच त्या ठिकाणी तयार राहणार आहे. बरोबर आहे.
आणि शशिकांत पित्रे सरांना मला विचारायचं, दिवसभराच्या घडामोडींवरती जर आपण थोडीशी नजर टाकली तर अनेक ठिकाणी आज दिवसभर मॉक ड्रिल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक देखील या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कुठल्या गोष्टींना सामोरं जातील हे पाहणं महत्त्वाचं होतं. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील ब्लॅकआउट करून त्या ठिकाणी मॉक ड्रिल 15 मिनिटांचं करण्यात आलेलं होतं. निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सरांकडे आपण जाऊयात. शशिकांत पित्रे सर, दिवसभरातील घडामोडी पाहिल्या तर मॉक ड्रिल मोठ्या प्रमाणात आहे. मॉक ड्रिल हे घाबरून न जाण्यासाठी तर येत्या काळातल्या काही चॅलेंजेसना आपण सामोरं जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तयार होण्यासाठी करण्यात आलेली प्रॅक्टिस म्हणून पाहिलं जात असतं. मात्र ज्या प्रकारे ब्लॅकआउट अगदी 8 ते 8:15च्या कालावधीमध्ये दिल्लीतही करण्यात आलेला होता, हे कसलं द्योतक असतं, काय शिकायचं असतं? प्रथम म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजचं जे 7 मेचं जे मॉक ड्रिल होतं हे एक दुधारी शस्त्र म्हटलं पाहिजे. आपण त्या नागरिक सुरक्षेकडे येऊ, पण ह्याच्यात एक डिसेप्शनचा, ह्याच्यात एक फसवेगिरीचाही कदाचित त्याच्यात घटक होता, हे विसरता कामा नये. 7 मेच का, 5 मेला का केलं नाही, 10 मेला का केलं नाही, ते 7च मेला का केलं, याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की थोडासा डिसेप्शन प्लॅन याच्यात निश्चित होता. आता जेव्हा आपण म्हणतो की नागरिक सुरक्षितता, आता 1971 साली मी सांगण्याची जरूर नाही, पण आम्ही बांगलादेशच्या सदन सेक्टरमध्ये होतो. पण आमची जी कुटुंबीय होते कलकत्त्यामध्ये, म्हणजे बरॅकपूरमध्ये होते, त्यांना संपूर्ण 5 ते 6 नंतर संपूर्ण ब्लॅकआउट असायचा. अत्यंत महत्त्वाचं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही युद्धाचं प्रथम आपण कधीही शत्रूला कमी लेखता कामा नये. हे सगळ्यात महत्त्वाचं सुंजूचं हे आहे की तुम्हाला शत्रूची जोपर्यंत जाण नाही त्याला कमी नाही. त्यामुळं पाकिस्तान फक्त 4 दिवस युद्ध करेल, 5 दिवस युद्ध करेल, 6 दिवस असे ठोकताळे असे करता येत नाहीत. शक्य आहे, अगदी बरोबर आहे की पाकिस्तानकडं त्या युद्ध दूर करण्याची क्षमता नाही. परंतु पाकिस्तान जेव्हा ठरवेल तेव्हा तो सुद्धा एस्केलेशन लॅडर करतोय आणि त्याला खरोखरच अण्वस्त्राच्या बाजूला तर तो पहिल्यांदा युद्ध करेल 5, 10, 7 दिवस, 8 दिवस. आणि ते एकदा झाले की इंटरनॅशनल बॉर्डर, जी आंतरराष्ट्रीय सीमा मोडली जाईल आणि आत हल्ले चालू होतील. मग जे युद्ध आहे, 15 लाख सैन्य जे आहे ते सीमेवर आणि सीमेच्या आसपास असेल, पण उरलेले 100 काय म्हणता तुम्ही, जे 100 करोडचे त्याच्यात 15 लाख वजा केले तर संपूर्ण जे लोक आहेत ते सगळे आपले सोल्जर्स आहेत. त्यांना युद्ध खेळायचे. ते युद्ध जे नागरिक युद्ध जे आहे ते आपल्याला अंगणात खेळायचं, तुमच्या दिवाणखान्यात खेळायचे, तुम्हाला रस्त्यावर खेळायचे. आणि नागरिक युद्ध किती कुठल्या थराला जाऊन पोचतं हे आपण दुसऱ्या महायुद्धात बघितलेलं आहे. त्यामुळे त्याची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाकिस्तानची एक 4-5 विमानं जरी आत आली, आता कुठपर्यंत येऊ शकतील हे तुम्हाला त्याचा ठोठाळा करता येत नाही. वेगवेगळ्या दिशेनं कदाचित चेन्नईपर्यंत जाणार नाहीत, पण पुण्यापर्यंत येऊ शकतात, दिल्लीपर्यंत येऊ शकतात, मध्य प्रदेश येऊ शकतात. तर ह्याची सगळ्यांनी तयारी केली पाहिजे, कारण त्याच्यात कुठलीही जी इजा होईल ही नाहक इजा असेल. आणि त्याच्याकरता जसं काल दिवसभर चाललेलं होतं आणि त्यांना वेगवेगळे कॅडर केले होते आणि आज असं म्हटलं की 7 तारखेला ते नागरिक, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एकदा नाही, त्याचा जो सराव आहे तो कायम करत राहायला पाहिजे, एक दिवस नाही. त्याचा काय ते जोपर्यंत आपल्या मनात त्याचं घर करत नाही की नागरिक युद्ध म्हणजे काय आणि आपण स्वतःची कशी सुरक्षा करायची हे पण. याच्यात गॉड ओनली हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. जे स्वतःला मदत करू शकतात त्यांना ईश्वर मदत करू शकतो. हा याच्यातला खरोखर याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे. आणि आज हे जे आपण करतोय ते आता कायम करत राहिलं पाहिजे. आणि आता तुम्ही जसे बघाल तसं त्याची घनता वाढेल. आणि नागरिक सुरक्षा जी आहे ती ही सिव्हिल गव्हर्नमेंटचं काम आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं काम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे. त्याच्याची
रक्षा मंत्रालयाचा काही संबंध नाहीये, पण प्रत्येकाची आपली स्वतःची सुरक्षा करणं नक्कीच. आणि आपण सर्वसामान्यांनी देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका त्यावेळेला बजवायची आहे, याकडे तर लक्ष देणं गरजेचं. सर्व मान्यवरांचे आभार, तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. भारत हा देश परंपरेला मानणारा देश आहे. इथली संस्कृती हा भारताचा आत्मा आहे, एकता हा भारताचा प्राण आहे. आणि त्यामुळे भारतावरती दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा फक्त भारतावरच नव्हता, तर तो इथल्या संस्कृती, परंपरा आणि एकतेवरचा हल्ला होता. आणि म्हणूनच भारतानं पाकिस्तानला आणि त्याचे बगलबच्चे असलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा विडा उचललाय आणि त्याला आता नाव दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूर. आता हे ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळे देशभरातील लष्कराच्या कामगिरीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.